रामचंद्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसे योगमुद्रा नेत्री नये रे तुझवी निद्रा कै भेटती बा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक पहिला समास चौथा सद्गुरु स्तवन श्री समर्थ आता सद्गुरूंना वंदन करतात. स्थलकालाच्या मर्यादित वावरणाऱ्या विश्वाला परमात्मा आत बाहेर व्यापून आहे. हे खरे, पण तेवढ्याने तो संपत नाही. या विश्वाने जर परमात्मा संपला तर तो अनंत राहणार नाही. व्यक्ती व विश्व यांना व्यापून तो शिल्लक राहतो. तो किती शिल्लक उरतो हे आजपर्यंत कोणालाच कळले नाही. असे ते कल्पनातीत आणि अनंत परमात्म स्वरूप म्हणजे संतांचा सद्गुरू होय. परमात्मा कसा आहे हे माणसाला कधीच सांगता येत नाही, पण त्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न केल्यावरून त्याला चैन पडत नाही. दृश्य विश्वामधील सूर्य, समुद्र, आकाश, पृथ्वी इत्यादी अत्यंत विशाल वस्तूंचा दाखला घेऊन मानवी बुद्धी त्या अनंताला गवसण्याचा खटपट करते. ती धडपड तोकडी पडते. अर्थात परमात्म स्वरूप कसे आहे हे सांगण्याची धडपड करून हार खाल्ल्यानंतर त्याचे वर्णन करता येत नाही हेच त्याचे वर्णन होय असे म्हणून थांबावे लागते. या समासात हीच गोष्ट श्री समर्थाने सुद्धा सुंदर रीतीने समजावली आहे. श्री सद्गुरू वर्णनातीत असतात. आता सद्गुरूंचे स्तवन करायचे, पण श्री समर्थ म्हणतात की सद्गुरूंच्या स्वरूपाला माया स्पर्श करू शकत नाही. आपले सगळे ज्ञान मायेच्या कक्षेतील असते. त्यामुळे सद्गुरू स्वरूप आपल्यासारख्या अज्ञानी माणसाला कळणे शक्य नसते. म्हणून सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही. श्रुती ही आत्मविद्येची आई आहे. परमात्म स्वरूपाचे वर्णन करण्याचा तिने प्रयत्न केला, पण अखेर ते स्वरूप कळत नाही. ते असे नव्हे याप्रमाणे बोलून नाईलाजाने गप्प बसली. तेथे आपल्यासारख्या मूर्खांची बुद्धी त्या स्वरूपाचे आकलन कसे करू शकेल बरे? सद्गुरू स्वरूपाचा विचार मला कळत नाही, म्हणून मी त्याला दुरूनच नमस्कार करतो. श्री समर्थ प्रार्थना करतात की हे गुरुदेवा, मायेच्या कक्षेतून मला पलीकडे न्या. सद्गुरूंची स्तुती करावी अशी खरोखर अशक्य आशा मी धरली आहे. ती सफल होण्यास माया मदत करील असा मला भरवसा होता, पण तो फोल ठरला. मग इतकेच सांगतो की अहो सद्गुरू स्वामी, तुम्ही असाल तसे असा. मायेच्या बळाची मदत घेऊन तुमचे स्तवन करावे अशी मनापासून इच्छा होती, पण तुमचे नाव काढल्याबरोबर माया लाजली आणि मागे सरली. मग मला काही करता येईना. हे सगळे खरे आहे, परंतु मुख्य परमात्मा आकलन होत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करावी लागते. त्याचप्रमाणे सद्गुरू स्वरूप अनाकलनीय आहे, तरी मायेची मदत घेऊन त्या स्वरूपाच्या महिमा मी वर्णन करीन. जशी ज्याची भावना तशी देवाची कल्पना करून माणूस त्याचे चिंतन करतो. या नियमास अनुसरून मी आता सद्गुरूंना वंदन करतो. श्री समर्थ पुढे म्हणतात, विश्वाला भरून असणारा, विश्वाचे मूळ सर्वोत्तम पुरुष, मोक्षाची विजय पताका आणि दिनांचा मित्र असा जो सद्गुरू, त्याचा जय जयकार असतो. सूर्याच्या प्रकाशाने अंधार पळून जातो, त्याचप्रमाणे सद्गुरूंचा अभयस्थ ज्याच्या मस्तकी राहतो, त्यांची कृपा ज्याच्यावर होते, त्याच्यावर असलेल्या या अनावर मायेचा अंमल नाहीसा होतो. सूर्यप्रकाश असतो तोपर्यंत अंधार नसतो, हे खरे, पण सूर्यास्त होऊन त्याचा प्रकाश लोपला की रात्र होते आणि पुन्हा अंधार ब्रह्मांडात भरतो.
सद्गुरू स्वामी राजा कसा नाही. अज्ञानाला तो मुळासकट उपटून टाकतो. त्याचा ठावठिकाणा साफ नाहीसा करतो. त्यामुळे जीव जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो. सोने खराब होऊन त्याचे लोखंड कधीच होत नाही. तसे सद्गुरूच्या दासाचे मन इतके शुद्ध असते की त्यात संशय कधीच उत्पन्न होत नाही. किंवा एखादी लहान नदी गंगेला मिळते आणि मिळाल्यानंतर ती गंगाच बनते. मग तिला गंगेतून वेगळी काढावे म्हटले तरी ती कधीच वेगळी होणार नाही. गंगेला मिळण्यापूर्वी त्या नदीला लोक एक लहान ओढा समजतात. त्याचप्रमाणे सद्गुरूंची भेट होण्यापूर्वी शिष्य सामान्य मनुष्य असतो. परंतु सद्गुरूची गाठ पडली की तो लगेच सद्रूप होतो. त्याला सद्गुरूंचा अधिकार येतो. परीस लोखंडाचे सोने करतो, पण ते सोने दुसऱ्या लोखंडाला लावले तर त्याचे काही सोने होत नाही. म्हणजे परीस लोखंडाला परीसपणा देत नाही. पण सद्गुरूला शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून तारतो. याचा अर्थ असा की शिष्याला गुरुपद प्राप्त होते. सोने आपल्या स्पर्शाने लोखंडाला सोने बनवू शकत नाही. म्हणून परीसाची उपमा सद्गुरूला लागू पडत नाही. सागर व त्याचा खुणेपणा. सद्गुरू सागरासारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही. सागराचे पाणी खारट असते. अगदी क्षीरसागर घेतला तरी कल्पांतकाळी तो नासतो. म्हणून ही उपमा उणी पडते. सद्गुरू मेरू पर्वतासारखे आहे म्हणावे तर ते योग्य नाही. मेरू अचेतन आहे, कठोर दगड आहे. पण सद्गुरू तसा नाही. तो सचेतन आहे. त्याचे अंतःकरण कोमल आहे. तो दीनदयाळू आहे आणि म्हणून ही उपमा उणी पडते. सद्गुरू गगनांसारखे आहे असे म्हणावे तर तेही बरोबर नाही. आकाश केवळ शून्य दिसते, पण सद्गुरू शून्यापलीकडील स्वरूप आहे. म्हणून ही उपमाही उणी पडते. सद्गुरू पृथ्वीसारखे निश्चल, निर्भय आणि गंभीर आहेत असे म्हणावे तर ते बरोबर नाही. कल्पांताच्या वेळी पृथ्वी विरून जाईल, पण सद्गुरू अभंग राहतील. म्हणून ही उपमाही त्यांना उणी पडते. सद्गुरू सूर्यासारखे आहे म्हणावे तर ते बरोबर नाही. सूर्याचा प्रकाश तो किती. शास्त्रांमध्ये सूर्यप्रकाशाच्या मर्यादा सांगितल्या आहेत. पण सद्गुरूला मात्र मर्यादा नाही. सद्गुरूंच्या ज्ञानाच्या प्रकाशाला कोठेच मर्यादा नाही. तो अनंत आहे. म्हणून सूर्य उपमेला उणा पडतो. आता शेषाची उपमा द्यावी तर तो डोक्यावर ओझे वाहतो. म्हणून ती उपमा उणी पडते. सद्गुरूंना पाण्यासारखे आहे असे म्हणावे तर ते योग्य नाही आणि चंचल असते आणि कालांतराने सगळे आटून जाते. परंतु सद्गुरू स्वरूप मोठे निश्चल असून ते कधीच नाश पावत नाही. म्हणून ही उपमा ही उणी पडते. सद्गुरू अमृतासारखे आहेत असे म्हणावे तर तेही बरोबर नाही. कारण स्वर्गात राहून नित्य अमृत पिणारे देव अखेर मृत्यूच्या मार्गाने जातात. ते नुसते नावाचे अमर असतात. पण सद्गुरू ज्यांच्यावर कृपा करतील तो खऱ्या अर्थाने अमर बनतो. म्हणून ही उपमाही उणी पडते. सद्गुरू कल्पतरूसारखे आहेत असे म्हणावे तर ते योग्य नाही. आपण जेवढी कल्पना करू तेवढेच कल्पतरू आपल्याला देतो. परंतु सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या सद्गुरूपुढे कल्पतरूची किंमत राहत नाही. किंबहुना कल्पना ओलांडून सद्गुरूपाशी जावे लागते. म्हणून ही उपमा उणी पडते. चिंतामणी. सद्गुरू चिंतामणीसारखे आहेत असे म्हणावे तर तेही योग्य नाही. ज्याच्या मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्त्व वाटते. सद्गुरू शिष्याच्या मनात कसली चिंताच उरू देत नाही. ज्याच्या अंगी काही इच्छाच शिल्लक उरली नाही तो कामधेनूची धार काढायला जाणार नाही. म्हणून ही उपमाही उणीच पडते. सद्गुरूंना श्रीमंत म्हणावे तर योग्य नाही. जगातील सर्व संपत्ती नाशवंत असते. पण सद्गुरूंच्या दाराशी अविनाशी मोक्षलक्ष्मी तिष्ठत उभी असते. स्वर्गलोक, इंद्रपद आणि त्यात त्यांचे ऐश्वर्य ही सगळी कालांतराने नाश पावतात. पण सद्गुरूंच्या कृपेची प्राप्ती झाली की ती कोणत्याही काली नाश पावत नाही. म्हणून ती उपमाही उणी पडते.
ब्रह्मा, विष्णू आणि शंकर हे सगळे नाश पावतात. एक सद्गुरूचेच स्थानच तेवढे सदैव अविनाशपणे टिकते. सगळी सृष्टी नाशवंत असल्यामुळे दृश्य विश्वामधील कोणत्याही वस्तूची उपमा शाश्वत स्वरूपाच्या सद्गुरूला देता येत नाही. पंचमहाभूतांची उठाठेव सद्गुरू स्वरूपात नाही. या कारणास्तव सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही. त्यांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करून ते करता येत नाही. हेच त्यांचे वर्णन समजावे. सद्गुरूंचा अनुभव ही आतील अवस्था आहे. जे स्वतः अंतर्यामी स्थिर झाले आहेत त्यांनाच त्या अवस्थेच्या खुणा कळतात. म्हणून या समासात सद्गुरूंबद्दल जे मी सांगितले ते फक्त अंतर्निष्ठांनाच कळेल. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ओम हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.